हा रत्नागिरीचे. आम्ही दापोलीचे आहोत. वेडे झाले आम्ही वेडे हे सगळं बघून. दापोलीकर, आपल्या दापोलीचं नाव हिमालयाच्या बर्फामध्ये कोरलंय आपण. उदास झाली. काय झालं माहिती का, मी बाईकला माझ्या सांगूनच ठेवलेलं मी लडाखला जाणार आहे आणि तुलाच नेणार. बस इथं जाताना तरी व्हायला नाही पाहिजे होतं हे. किती मोठा टास्क आहे माहिती आहे आपल्यासमोर. जर तुम्ही यायचा प्लॅन करताय, या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागणार तुम्हाला. ज्यांना लडाख सोपं वाटते ना, भाई खरंच सोपं नाही. आता आपण थोडं आणखी वरच्या लेवलला जाणार आहोत, खारदुंगला. आता व्हाईटला आलोय आपण. ही खाली लेह सिटी आहे. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आम्ही आता आहोत लेह सिटीमध्ये. आजचं आमचं डेस्टिनेशन असणार आहे खारदुंगला, पँगॉन्ग. पँगॉन्ग वाया खारदुंगला. सो खडतर आहे, खडतर रोड आहे. आज थोडा टास्क असणार आहे आमच्यासाठी, कारण हाईट आहे खारदुंगला पासला 18,000 समथिंग. बॉडीला पण थोडासा त्रास होईल कदाचित. काय असेल ते तुम्हाला दाखवू नक्कीच. जे आहे ते तुम्हाला दाखवणार, काहीच लपवून ठेवणार नाही तुमच्यापासून. काल आम्ही पूर्ण लेह सिटी फिरली, शांतीस्तूपा केला, अशी 2-3 ठिकाणी फिरलो. लेह मार्केट फिरलो, थोडी खरेदी केली. तुम्ही पाहू शकता आमच्या बाईकचं वेट आणखी वाढलेलं आहे. हे बघा, येताना एवढं नव्हतं अजिबात, जाताना एकदम लोड करून जातो. अजून मनालीला थांबायचं आहे, मनालीला पण शॉपिंग होणार आहे. ठीक आहे, सो आता भेटूया मोठं ब्लॉगमध्ये. सो दिवसाची पहिली सुरुवात म्हणजे बाईक फ्युलिंग. इथे प्राईज आहे 102. सो इथून खारदुंगला आपल्याला 71 किलोमीटर्स दाखवतोय. खारदुंगला गेल्यावर नंतर पँगॉन्गसाठी आपण मॅप लावू. ज्यांची तब्येतीवर लगेच परिणाम होतो ना वेदरचा, त्यांना इकडे त्रास होऊ शकतो कदाचित. आमच्या बॉडीने ॲक्सेप्ट केलं आहे, कारण आम्ही सगळे वेदर बघत आलो आहे. आणि आपल्या कोकणकरांना सवयच असते सगळे वेदर अनुभवायची. हा फक्त ब्रिदिंगसाठी थोडा इश्यू होतो, पण वेदर चेंजचा एवढा काय फरक वाटला नाही मला इकडे, किंवा इश्यू असं काय वाटला नाही. बस आता हेच नजारे बघत बघत आपल्याला खारदुंगला पासला जायचं आहे. इकडे बघितलं तर सगळं एकदम खंडर आहे. तो पेट्रोल पंप बघत कुठे झाला आहे, त्याची हाईट वाढवले आणि वर पेट्रोल पंप तयार केलाय. हा राईट घ्यायचा आहे मला वाटतं. हे असं हे डोंगर आता चढत जायचं आहे आपल्याला. येस, काय नजारा आहे इकडून. दूर पर्यंत ते बर्फाचे डोंगर आहेत. खंडर. हे बघा, आता असेच रोड भेटणार आहेत मला वाटतं आपल्याला. मध्ये ऑफ रोड, मध्ये चांगले. ठीक आहे, काही इश्यू नाही. बाईकला प्रॉब्लेम नको यार फक्त. सियाचिन वॉरियर्स भारी बनलंय रे पेट्रोल पंप. किती बायकर्स आहेत आतमध्ये, ग्रुप आहे त्यांचा. बाइक साइड पे लगाइए सर, बाइक साइड पे लगाइए, साइड पे लगाइए. का रे थांबवत आहेत. लेह सिटी तुम्ही सोडलीत ना, खारदुंगला जायला एक बायपास सुरू होतो. तर तिथे तुमचं लायसन्स आणि RC बुक चेक होतं, बाकी काय इश्यू नाही. आणि याच्या पुढे तुमचं अगदी पँगॉन्गपर्यंत इनर लाईन परमिट, जे तुम्ही इथे काढलेलं असतं परमिट, ते चेक होत राहणार. ते कुठेही चेक होईल. चढाई पण आजची खूप आहे, कारण आधीच लेहमध्ये होतो. लेहची पण हाईट खूप जास्त आहे. आता आपण थोडं आणखी वरच्या लेवलला जाणार आहोत खारदुंगला. बाईकला थोडाफार दिक्कत होणारच आहे. आपल्या मुख्य तात्याने मला घाबरवलेली. आता बाईक दुक करत होती. हे बघा, हे सगळं बंजर आहे इकडे, काहीच नाही.
ते खाली काहीतरी होतंय, कन्स्ट्रक्शन चालू आहे. बघून अंदाज पण नाही लावता येत आहे की नक्की काय आहे. आता व्हाईटला आलो आपण. ही खाली ले सिटी आहे. कसले छोटे छोटे दिसताय रे तुम्ही इकडून, लय बारके दिसताय. आलो येतोय भाई. अजून मी 15 तास रेकॉर्डिंग करू शकतो कंटिन्यू. एवढा स्टोरेज वाढलाय आता. ते बघा तिथून छोट्या छोट्या गाड्या दिसत आहेत. हे पूर्ण डोंगर आपल्याला पार करायचे आहेत. बऱ्याच साईडला जाणार आहोत आपण. इथे जर इमर्जन्सी आली तर तुम्हाला जवळपास काहीच मिळणार नाही. खूप झाली मजा मस्ती. आता आहे रिअल ॲडव्हेंचर. जे करण्यासाठी आम्ही आलोय ते सुरू झालंय भाई एकदाचं. हा आहे ले टू खारदुंगला पर्यंतचा रोड. मध्ये मध्ये चांगला आहे घाट सेक्शनमध्ये, पण आत्ता ऑफरोडची सुरुवात झाली. हा किती असेल पुढे काय आयडिया नाही. ठीक आहे, काय इश्यू नाही. सगळंच इझी मिळालं ना तर ह्याची किंमत कळणार नाही कोणाला. गाडी स्ट्रगल करायला लागले. जास्त स्पीड घेत नाही आहे. ॲव्हरेज मेंटेन स्पीडलाच पळते गाडी. तुम्ही किती ॲक्सिलरेशन द्या गाडी पळणारच नाही. सो फर्स्ट गिअर सेकंड गिअरमध्ये जर तुम्ही असाल या रोडला, मेंटेन एकदम गाडीची काळजी घेऊन गाडीला चालवा बस. ये देख ऑफ रोड भाई. ऑफ रोड यस. जर लयमधून खारदुंगला करताय तुम्ही तर तुमच्या जेवणाची किंवा नाश्त्याची व्यवस्था तुम्ही सकाळीच इकडून करून घ्या. कारण इथे ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला नाश्ता किंवा काही करायला मिळणार नाही, किंवा सोबत काहीतरी घ्या खायला. आजच्या या सकाळच्या नाश्त्यामध्ये आम्हाला हा ऑफरोडच भेटला आहे. आता लंचमध्ये मला वाटतं खारदुंगलाच भेटेल. हां, आणि डिनरला आपण पँगॉंग खाऊ. भाई पळतच नाही गाडी. दिक्कत है भाई, दिक्कत है. 250cc वाले, तू हमारा मजाक उडा रहा है भाई. स्ट्रगल आहे, रिअल स्ट्रगल आहे. ज्यांना लडाख सोपं वाटते ना भाई, खरंच सोपं नाही, इझी अजिबात नाही आहे. आणि आता हे चालू झालंय. ट्रेलर बोलतो ना आपण, हे तो ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे. तुमच्या बाईकला भले 5 गिअर असू द्या किंवा 6 गिअर असू द्या, इथे फर्स्ट आणि सेकंडनेच चालवावं लागतं. बेकार. पण या सिच्युएशनला जर आपण इंजिनला लोड दिला ना तर मग काय खरं नाही. अरे यार, मुख्य का थांबलं इथे? त्याची गाडी प्रॉब्लेम देते की काय? वाट लागो. शेट. काय आलं मुक्या? काय आलं? काय बोलतोयस? ओव्हरफ्लो? कशामुळे? सांडतोय? तू तर साल्या थंबनेल देतोस रे मला. थंबनेल देतोयस मला तू यूट्यूबला. काय झालंय बाईकला या, काय समजत नाही यार. दिक्कतच देते आल्यापासून. तर सेकंड गिअरवर स्टार्ट करून बघतोय पण नाही. क्या हो रहा है? ऐसा ही है, ऐसा ही है पूरा.
अभी जा रहा हूँ, गाड़ी थोड़ा प्रॉब्लम दे रही है, स्टार्ट नहीं हो रही है. आप जाओ सर. इथं जाताना तरी व्हायला नाही पाहिजे होतं हे. किती मोठा टास्क आहे माहिती आहे आपल्या समोर. A few hours later. सो अर्धा तास परिश्रम केल्यानंतर हे सगळं काढायला लागलेलं आम्हाला. एअर फिल्टर खोलावा लागला. एअर फिल्टरमध्ये पेट्रोल जमा झालेलं ओव्हरफ्लो होऊन. कसं होतं आहे काय होतं आहे काही आयडिया नाही. परवापासून हेच होतं आहे. सो आणि ओव्हरफ्लोवाला पाईप पण खराब होता, फेकून टाकला. आता बघूया. यस 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 यस. कशाला पाहिजे मॅकॅनिक, आपणच मॅकॅनिक. चल मुक्या पुढे हो. मी मागो मग आहे आता नाही, मी पुढे जाणार. खूप म्हणजे खूप उशीर झाला. काल जे मॅकॅनिककडे गेलेलो ना आम्ही, त्याला नाही नीट जमलं करायला. त्याने जर आत्ता नीट केलं असतं तर आम्हाला इथे थांबायची वेळ आली नसती मध्ये चारत्या रस्त्यात कुठेतरी. नशीब आम्हाला त्यातलं थोडंफार माहिती आहे, आम्ही करतो हे सगळं घरात. सो लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्ही यायचा प्लॅन करताय या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागणार तुम्हाला. तुमची गाडी तुमच्या गावात बरेच चांगली चालत असेल, हायवेला खूप चांगली चालत असेल. इकडचं खूप वेगळं आहे. एकतर बाईक पूर्ण क्लीनअप चेकअप करून घ्या, सर्व्हिस करून घ्या, नाहीतर अशा कोणासोबत तरी या ज्याला ह्या बायकिंगमधलं कळतं, सगळं कळतं. नाहीतर तुम्हाला तरी यातलं थोडंफार नॉलेज असलं पाहिजे. हे सगळे रेंटेड बाईकवाले रायडर्स आहेत. रेंटेड बाईक कोणीही नेतं, काय मजा नाही त्यात. हे काय हे लडाखची आहे गाडी. ह्या सगळ्या पुढच्या हिमालयन बहुतेक लडाखचे आहेत. हे काय करतात, लेहपर्यंत एअरप्लेन, बस, ट्रेन कशाने येतात, बाईक रेंट करतात. ते सोपं पडतं त्यांना. पण हे असं आम्हाला नव्हतं करायचं. आम्हाला मी बाईकला माझ्या सांगूनच ठेवलेलं, भाई तुलाच मी लडाखला जाणार आहे आणि तुलाच नेणार, बस मला दुसऱ्या कोणाला न्यायचंच नाही. रेंटेड बाईक तर अजिबात नाही. किती काही प्रॉब्लेम्स होते वाटेत, सामोरं जायला मी तयार आहे. प्राऊड फिलिंग आहे, खूप प्राऊड फिलिंग आहे. इथे जर अशा सिच्युएशन जर आपल्या बाबतीत निर्माण झाल्या तर हार मानून चालत नाही अजिबात. जर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे ना, तुम्हाला तुमचं पहिलं निगेटिव्ह विचार बाजूला ठेवायला लागतील. भले काही होऊ देत, तुमच्या पुढ्यात काही असू, तुमच्या वाटेला काही होऊ देत, तुम्ही निगेटिव्ह विचार करायचाच नाही. आम्हाला येताना बऱ्याचशा अडचणींचा सामोरा करावा लागला. रूमसाठी म्हणा, रात्री पण राईड करावी लागली. 2 दिवस रात्री राईड केले आम्ही. स्टे भेटेल की नाही, बट आम्ही हार नाही मानली. चिल होतो मी, चिल. अजून बरंच बाकी आहे, 48 किलोमीटर बाकी आहे अजून, आणि असंच असणार आहे. त्यामुळे आजचा हा ब्लॉग आहे ना, फुल ॲडव्हेंचर असणार आहे, फुल ॲडव्हेंचर. उदास झाली. काय झालं माहिती का, कालच्या मेकॅनिकनी तो जो हॉस पाईप आहे ना तो नीट लावला नव्हता. थांबायला बोलतात. हाँ सर, क्या बोलो, गाड़ी का नंबर दो. आपण आता साऊथ पुलूला आलो आहे. तो इथे तुमच्या बाईकचे नंबर्स आणि तुमचे मोबाईल नंबर्सची एंट्री होते. तुम्ही पुढे जाऊ शकता. जशी जशी आपण आता हाईट चढतोय तशी थंडावा खूप वाढला आहे वातावरणात. असं होऊन दिसेल तुम्हाला, ह्याच्यावर जाऊ नका, खूप थंड आहे खूप. अरे भाई, हा काय आहे, हा टँक आहे, जबरदस्त यार. अरे कसे चालतात ते एवढे मोठे टायर घेऊन. आता आपण खडकाळ डोंगर सोडून थोडं वरती आलो आहे. हे पण खडकाळच आहेत, पण यांच्यावरती बर्फाची चादर आहे. व्ह्यू एक नंबर आहे इथला.
कुठून कुठून आलोय आपण यार. बरीच चढाई केली. अरे पिंटे 4 याग आहे तिथे. 4 नाही 5 आहेत. नाही 5 6. अरे बरेच आहेत पिंट्या. अरे यांना नेऊया काय नांगराला. आपल्याकडे गरज आहे यांची भाई. बघितलं ना त्याने थोडा रिस्पॉन्स दिला. तुझे ले जाऊंगा मेरे महाराष्ट्र में, मेरे रत्नागिरी में, तुझे ले जाऊंगा, खेत में घुमाऊंगा, नांगरनी करवाऊंगा. अरे बेकार आहे. अरे लय भारी वाटतंय आता. पण आतापर्यंतचा एक्सपिरियन्स कसा आहे पिंट्या? आतापर्यंतचा फक्त ओके ना? बस. ये नजारे देखो, नजारे. मुक्या साला थांबलेला दिसला ना की आम्हाला जाम भीती वाटते यार. त्याला सांग जा पुढे. तू अगदी पहिला खारदुंगला पोचला तरी चालेल. तू जा रे. तू जा. सचमुच चला जाऊंगा. चल मैं जा रहा हूँ. अरे तू जा रे. तू जा. तू रुक मत. तू रुका तो धडकन बढ़ती है. कोकणकरांनो, हे तुम्ही फक्त बघा. आपल्याला कुंभारली घाट आणि हा परशुराम घाट कोसळताना मोठा दिसतो ना. हे बघा काय आहे. इकडे काहीच प्रोटेक्शन नाही. ह्या साईडचे 4 दगड जरी आले ना तरी रोड बंद होतोय. उचलेल कोण? फोटोशूटसाठी फक्त थांबलेलो इथे बर्फामध्ये. आणि आपल्या दापोलीचं नाव इथे काढलंय बर्फात. तुम्हाला दाखवतो. हे बघा दापोली. जगात भारी आपली दापोली. तिथून चढायला चान्स नव्हता रे मिनटं. धापा हे घे ह्याच्यानं काढतो. ओर राहिला आता. सावकाश नाही जमत ना. दादा दापोली, माझी दापोली. आणि फक्त आहे काढत असेल चालेल. कसाही चालेल. आपले दापोलीकर समजून घेतील. ओके दापोलीकर बघू शकता. आपल्या दापोलीचं नाव हिमालयाच्या बर्फामध्ये कोरलं आहे आपण. बस प्राऊड मोमेंट आहे. काय कंडिशन पिंट्या? हाँ अपने लफ्जों में कुछ कहो. ऑडियन्स को कुछ बताओ. अरे तुम्ही किती फिट असा, किती जिम मध्ये जा, काही करा, हे सगळं वेगळं आहे. हे जग खूप वेगळं आहे. बाईकवर बसल्यावर आम्ही नॉर्मल झालोय. जोपर्यंत तुम्ही ॲक्टिव्हिटी करत राहाल तोपर्यंत तुम्हाला हा त्रास जाणवत राहील. जेव्हा तुम्ही शांत व्हाल बस त्रास लगेच खतम. बनाने वाले ने क्या बनाया यार लद्दाख को. कुणाचं बहुत बड़ी फुर्सत से बनाया है. बड़ी फुर्सत से बनाया है. कुणाचं डोकं चाललं असेल यार ह्या डोंगरातून रस्ते जातील. काय कळत नाही आपल्याला यार. वेडे झालोय मी, वेडे हे सगळं बघून. किती फरक आहे ह्या डोंगरांमध्ये आणि त्या डोंगरांमध्ये.
हात सुन्न झालेत म्हणजे सुरुवात झाली, एकदम पण नाही, सुरुवात झाली हात सुन्न व्हायचे. पुढे जाऊन डिकॅथलॉनचे ग्लोव्ज घालावे लागणार आहेत. तुम्हाला जर कॅमेऱ्यामध्ये दिसलं कॅमेऱ्यामध्ये जर दिसत असेल तर हे बघा, माझ्या समोर बरोबर डाव्या साईडला जी पर्वतरांग आहे ना, पूर्ण बर्फाची पर्वतरांग आहे. जशी आपली सह्याद्री पर्वतरांगा कशी, सेम टू सेम. काय झालं? व्हॉट ब्रो, व्हिडिओ करू घ्या? कठीण आहे रे, थांब. चल चल. अरे साल्या, असा केलं मग मला उलटा फिरायला नको. एका तुम्ही पॉसिबल आहे साल्या. थांब तिथं, ते बरोबर थांबले होते ना फोटो काढत. हो बघितली. हा तुझी, तू थांबू नको. कंटाळा येतो मला कुठे एकट्याला. तिची बंद पडलं, थांबायला त्याला कंटाळा येतो. त्याचा काय पडत एकटं पुढे भेंडची एकटं चालायला. बर्फ तुम्ही बघू शकता. गाईज, आम्ही आणि तुम्ही ज्याची आवर्जून वाट बघत होतात तो खारदुंगला टॉप आलेला आहे. टॉपला जाण्यासाठी पायऱ्या आहेत तिथे. पायऱ्या पण युनिक डिझाईन बघा, तुम्ही बघू शकता. मेटलच्या आहेत, जेणेकरून आपला पाय सरणार नाही याच्यावरून. ऐक, चारी साईडला बर्फही बर्फ, माही कोहराही कोहरा. हा, दमायला होतं रे पिंट्या इकडे लवकर. अरे या बर्फात ना कसा येऊ. अरे पाय सरायला नको फक्त बस. बापरे, व्हेरी स्लिपरी. जिकडे बघावं तेवढा बर्फच बर्फ. हा बघा बर्फ, हा बर्फ, हा बर्फ, हा बर्फ, हा बघा बर्फ. सगळे डोंगर बर्फाने झाकलेत. व्हिडिओ शूट, फोटोशूट इकडे सगळं केलंय आम्ही. आता जातो खारदुंगला पासच्या बोर्डच्या जवळ. हालत खराब झाली वरून खाली येईपर्यंत. हळूहळू आम्ही आता खारदुंगला उतरतोय, पण हे बर्फ काय कमी होत नाही आता. आपल्या चारी साईडला बर्फ असल्यामुळे थंडीचं प्रमाण इथे खूप आहे. इथं मी विचार सुद्धा नाही करू शकत की इकडे किती थंडी लागते.
खारदुंगला टॉपवर एक अर्धा तास जास्त काढल्यामुळे थोडं डोकं जड झालं आहे माझं. हात पूर्ण सुन्न झालेत, पूर्ण सुन्न झाले आहेत. आत्ताच खारदुंगला पास क्रॉस केला आहे आम्ही. मरणाची गर्दी होती. प्रत्येक जण आपापल्या गाड्या घेऊन, मोठ्या अगदी फोर व्हीलर घेऊन पण फोटो काढण्यासाठी तिथे जे झुंजतच होते. आणि आम्ही लाईन लावली होती. सो अगदी तुम्ही लेह सोडलात तर लेह सोडल्यानंतर अगदी खारदुंगला पासपर्यंत तुम्हाला नाश्ता वगैरे काहीच मिळणार नाही रस्त्यात. आणि खारदुंगला पास केल्यानंतर 2 मिनिटावर तुम्हाला अशी एक व्हॅन मिळेल. आता ही व्हॅन इथेच लावतात कायम की काय आयडिया नाही, विचारतो त्यांना. हे व्हॅन इधर ही होती है क्या? हमेशा ओके. कॉफी, चहा, बर्गर वगैरे नाश्ता तुम्ही करू शकता. बेकार थंडी आहे. आता आम्ही चहा घेतो, भेटूया पुढे. एवढं ऊन आहे तरी एवढी थंडी जाणवते ना. बेकार थंडी. आपलं सवय नाही थंडी. फाटली गरम करून कॉफीची मध्ये थंडी. हे नाही जास्त गरम नाही वाटलं रे. हातावर कॉफी सांडली गरम पण जास्त. खारदुंगला टॉपच्या इथे जास्त वेळ थांबता नाही आलं बाईक घेऊन. पण भाई बाईकने इज्जत राखली. मला असं वाटलेलं कदाचित एअर फिल्टर काढावं लागेल, कारण एक मित्र आधी येऊन गेलेला इकडे. तो बोललेला की एअर फिल्टर काढायची वेळ येऊ शकते, पण नाही, असं काही झालं नाही. भले स्लो स्पीडने आलो आम्ही, पण खारदुंगला पार केलाय. बस आता पँगॉंगची वाट बघताय. आता फक्त लांब अंतरावर हे बर्फाचे डोंगर दिसतील तुम्हाला. किती बाकी असेल रे पँगॉंग अजून? अरे ऊन तर आलंय भाई. सूर्या भाई क्या कर रहे भाई? थोड़ा ब्राइटनेस बढ़ाओ आपका, थोड़ा सा, ज़्यादा नहीं, थोड़ा सा. उद्या पण लेवरून जाणार ना घरी. जर आता काय कोणाला विचारायचं पँगॉंगचं हे कसं आहे, वातावरण कसं आहे? इधर तो बोलतो बहुत लंबा आहे. हा इकडे बोलतो बरंच लांब आहे. अरे पण तिथून कुठे दिसलं नाही. राईट आहे, लेफ्ट नाही, तो राईट आहे. राईट पँगॉंगला राईटच आहे. खारदुंगलावरून लेफ्टला हे आहे. कुठे आता बघ ना, खारदुंगला पास आपण असं उतरत डावीकडे झालो ना. चल बस जाऊया नुब्राला. चला. कधी? मग कशाला इकडं आलेला झक मारायला? नुब्राला स्टे करू. लेहला कशाला परत स्टे करायचा? नुब्रावरनं असंच जायला लागेल. आता कशाला जीवाची काशी करायची? उद्या सकाळी फ्रेश माइंडने करू. चला चला नुब्राला. बोलला नुब्राला स्टे करा तुम्ही, असं बोलला ना तो. स्टे करा तुम्ही. चल बरं झालं. सो जायचं होतं आम्हाला पँगॉंगला, पण काय कसं झालं काय आम्हाला पण कळलं नाही. खारदुंगलावरून राईट जातो पँगॉंगसाठी आणि लेफ्ट जातो नुब्रासाठी. आम्हाला राईट दिसलाच नाही आणि तिथे मॅप लावायला नेटवर्कसुद्धा नव्हतं. सो आम्ही जो रस्ता आहे तो रस्ता पकडत गेलो सरळ. आम्हाला वाटलं हाच पँगॉंगचा रूट आहे. बट पुढे आल्यावर मला डिस्किट, हानले वगैरे हे विलेज दिसायला लागले बोर्ड. मी म्हटलं यार काहीतरी गडबड आहे. तर म्हटलं जाऊया पुढे आल्यावर एकाला विचारलं तर बोलतो हा पँगॉंगचा रूट नाही आहे. सो आम्ही थांबलो तिथे. आता काय करायचं विचार करत, तेवढ्यात एक रायडर आला आणि बोलला कुठे जायचं तुम्हाला? आम्ही म्हटलं पँगॉंगला. तो असंच बोलला सरळ, तुम क्या पागल हो क्या, पँगॉंग जा रहे हो? उधर का मौसम कितना बेकार है, बर्फ पड़ी है परसों.
पॅंगॉंगचं सध्याचं वातावरण खूप बेकार आहे. बर्फ वगैरे पडले तिकडे, थंडी खूप असणार आहे. जाऊन अडकायलाच झालं असतं. सो काय देवाचीच कृपा असं म्हणू. पण शेवटी काय जे नशिबात होतं ना तेच होतं, ते खरं आहे. कुठेतरी देवाचा संदेश आहे. इथे आम्हाला 2 रायडर्स मिळाले. ते बोलले हा टायमिंग नाही आहे पॅंगॉंगला जाण्याचा, कारण आता तिकडे खूप बेकार कंडिशन असणार आहे. तुम्हाला जायचं असेल तर उद्या सकाळी लवकर उठा, पॅंगॉंग करा, पॅंगॉंगवरून तिकडूनच सरळ मनाली मार्गे बाहेर जा. ते रायडर पुढेच गेले असतील ना. बघू शकता तुम्ही नुब्राला जाण्यासाठी कसे रोड आहेत. नाही पण ॲडव्हेंचरच काहीतरी करायला भेटलं आज आपल्याला. रोज साधे रोड खरंच कंटाळा आलेला. काय झालं नशीब घेऊन आलं इकडे आपल्याला समजत नाही. बघ ना, जाणार तो पॅंगॉंगला, आलो नुब्राला, तो रस्ता दिसलाच नाही आपल्याला. असं हे नाही, इकडचा रस्ता बंद आहे पिंट्या. हाच आहे रोड. ही बघा नुब्रा व्हॅली. फायनली एवढा मोठा गड उतरून खालसरला आम्ही पोचलोय. आता आम्हाला नुब्राला जायचं आहे. बस नुब्रा सिटीमध्ये, नुब्रा व्हॅलीमध्ये. तिथे आम्ही स्टे घेऊ आणि थोडं रिलॅक्स करू. इथे आपण स्टे आहे का जरा विचारूया. इधर स्टे ले रहे हो आप? स्टे ले रहे हो? हाँ रत्नागिरीचे. तुम्ही कुठले? नगरचे. अच्छा अच्छा. नाही तिघे. तिसरा येतोय मागून. कोकण दापोलीचे आहोत आम्ही. मालवणला का? आम्ही दापोलीचे आहोत. दापोली. इथे खाली विचारायला गेलेलो आम्ही, पण तिथले पण टेंट फुल झालेत. हा हो. जाऊया पुढे. आम्हाला एक ग्रुप मिळाला आहे, त्यामध्ये 2 बंदे मराठी आहेत, आपले नगरचे आहेत, बाकी सगळे दिल्ली वगैरे मिक्स आहेत. ते पण एकमेकांना असेच मिळालेत म्हणून त्यांनी त्या 6 जणांचा ग्रुप बनवला आहे आणि ते ग्रुपने राईड करतात. आत्ता आम्ही 2 जण त्यांना आता मिळालो आहे. आम्ही त्यांचा ग्रुप झालो आता आमची टीम झाली एक इथे येऊन. मस्त. त्यामध्ये 2 मराठी आहेत, त्यामुळे काही विषय नाही आणि सगळे जेन्युइन आहेत, लॉयल आहेत, चांगले आहेत, चांगली माणसं आहेत. लेफ्ट घेतला रे आणि हां पेट्रोल पंप. A few hours later.